मानसिकता पूर्णपणे वेगळी आहे आणि समस्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. बंगालला समजून घेणं थोडं अवघड आहे. लक्ष्मी भंडार म्हणा, विधवा भंडार म्हणा, ते माझ्यासाठी खूप कमी आहे. लक्ष्मी भंडार, युवा श्री, युवा साथी यांच्याद्वारे लोकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक पक्ष जास्त वाईट आहे आणि दुसरा पक्ष जसं की कमी वाईट आहे. 20 वर्ष 30 वर्षापासून मत देत आले आहेत, त्याचंही नाव कापलं गेलं. माझ्या पतीचा अपमान झाला आहे, माझाही झाला आहे. यावेळी लोकांना बदल हवा आहे. लोक खूप हुशार आहेत. अरे बंगाली तर त्याहूनही जास्त हुशार आहेत. म्हणजे त्यामुळे त्यांना माहित आहे की काय होईल. जो कोणी येईल चांगलंच होईल. नमस्कार आणि काउंटडाऊन बेंगॉलमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही सगळीकडे फिरत आहोत आणि इथे गरम, दमट आणि विजांचा कडकडाट आहे. आणि मी हवामानाबद्दल बोलत नाही. ही निवडणूक खरोखरच एक अत्यंत वादळी निवडणूक बनू लागली आहे. इकडे विष्णुपूर 1 नंबर ब्लॉक, डायमंड हार्बर, होल्टा हे सर्व मिळून गेल्या 10 वर्षात आम्ही 5,500 कोटी रुपयापेक्षा जास्त काम या डायमंड हार्बरच्या कुंडे उभीत केले आहे. तुम्ही सर्वजण मिळून सगळे चांगले राहा, प्रयत्न करत राहा. जय बांगला. सगळे म्हणा भारत माता की, भारत माता की. आणि इथे जे काही घडेल त्याचे बंगालच्या बाहेर मोठे परिणाम होतील. तुम्ही ती सुप्रसिद्ध आणि खरी म्हण ऐकली असेल, जे आज बंगालमध्ये घडते ते उद्या उर्वरित भारतात घडते. तर ही निवडणूक इतकी महत्त्वाची आहे. आता या काउंटडाऊन शोमध्ये माझे हुशार सहकारी आणि मी प्रत्यक्ष फील्डवर सामान्य मतदारांशी बोलण्याचा आणि वेगवेगळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी बोलण्याचा आमचा अनुभव सांगणार आहोत. पण सुरुवात करूया सर्वप्रथम बंगालच्या राजकारणात आपण या स्थितीपर्यंत कसे पोहोचलो. 3 टप्पे झालेत. आश्चर्यकारक 3 वेगवेगळे टप्पे जे कोणत्याही राज्यात अत्यंत असामान्य आहेत. सुरुवात फक्त इथून करूया की आपण या टप्प्यापर्यंत कसे पोहोचलो. ममता बॅनर्जी 15 वर्ष सत्तेत कशा राहिल्या. मागे वळून पाहिलं तर पश्चिम बंगालच्या राजकारणात 3 वेगळे टप्पे आहेत. पहिला टप्पा तो 1996 ते 2001 मध्ये घडला. तो ममतांचा उदय होता, TMCचा उदय, जिथे त्यांनी काँग्रेसला उद्ध्वस्त केला. काँग्रेस एका निवडणुकीत जवळपास 40% केवळ 8% खाली आली आणि त्या अक्षरशः शून्यावरून सुमारे 31% पोहोचल्या. हा एक अभूतपूर्व बदल आहे जो निवडणुकांमध्ये क्वचितच दिसतो. आता दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया. तो 2001 ते 2016 दरम्यानचा आहे. तो पुन्हा एकदा TMCचा उदय आहे, पण यावेळी त्यांनी डाव्यांना उद्ध्वस्त केला. 2001 मध्ये डावे पक्ष जवळपास 50%, 49.1 होते आणि ते 27% घसरले आणि त्या 31% 45% पोहोचल्या. पुन्हा एकदा या तीव्रतेचा एक प्रचंड आणि अत्यंत असामान्य बदल आणि मतांचे वळण भारतातील आणि जगभरातील राजकारणात क्वचितच पाहिले जाते. आणि मग येतो बंगालच्या राजकारणाचा तिसरा टप्पा. तिसरा टप्पा आहे भाजपचा उदय. तिसरा टप्पा 2016 ते 2021 आहे, अलीकडची मगासची विधानसभा निवडणूक. तर भाजपचा उदय काँग्रेस आणि डाव्या पक्षांचं जे काही शिल्लक होते ते उद्ध्वस्त करतो. काँग्रेस आणि डावे पक्ष मिळून 2016 मध्ये सुमारे 39.5 होते आणि ते सुमारे 10% घसरले आणि भाजप 10% 38% पोहोचला. हे अभूतपूर्व बदल आहेत आणि आता आपण तिथेच आहोत. मला विचारू द्या, मला वाटतं मोनिदीपा, माझा गैरसमज करून घेऊ नका, याला अन्यथा घेऊ नका. नक्कीच. तुम्ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित पत्रकारांपैकी एक आहात. तुम्ही इथे राहिले आहात, तुम्ही इथलं राजकारण पाहिलं आहे, तुम्ही ते इतर कोणापेक्षाही चांगलं समजून घेतलं आहे. तर आम्हाला ते समजावून सांगा, विशेषतः या तरुण मुलाला. हे 3 टप्पे, काँग्रेसच्या जागी ममतांचं येणं, मग डाव्यांच्या जागी आणि मग अचानक इतक्या वेगानं भाजपचा उदय. काय झालं? हा बदल का झाला? खूप इतिहासात जायचं नाहीये. मी दिवसभर घेऊ शकते, पण वस्तुस्थिती ही आहे की ममतांनी त्यांचा तृणमूल काँग्रेस 1998 मध्ये स्थापन केला आणि मग 2004 मध्ये मात्र सुरुवातीच्या यशानंतर त्यांना संसदेत एक जागा मिळाली. ती संसदेत आपल्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव व्यक्ती बनून राहील. ते साल होतं 2004 आणि त्यावेळी बऱ्याच लोकांनी ममताला संपल्यात जमा केलं होतं. पण तुम्ही नाही म्हणजे मी बघत आली आहे. तुम्हाला काहीतरी होणार आहे हे दिसलं होतं. मी त्यांना 1984 पासून पाहत आले
आणि मला माहीत होतं की ही कहाणी अजून संपलेली नाही. तुमचा जन्म 84 सालचा नाहीये, काहीतरीच काय. असो, पुढे जाऊया. तर ममता बॅनर्जी 2004मध्ये तृणमूल काँग्रेसच्या एकमेव खासदार. आणि पुढे जे घडतं ते म्हणजे सचर समिती येते. सचर समिती जी संपूर्ण भारतातील मुस्लिमांच्या स्थितीची पाहणी करते आणि म्हणते की पश्चिम बंगालची कामगिरी खूपच वाईट आहे. आणि ती तो मुद्दा पकडते. ठीक आहे, ती तोच मुद्दा उचलून धरते. आणि आपण खरं तर त्यावर बोलूया, इथला हिंदू मुस्लिम पैलू. पण तुमचं म्हणणं आहे की बदलामध्ये ते महत्वाचं होतं. बदलामध्ये महत्त्वाचं म्हणजे डाव्यांकडून पाठिंबा दूर जाणे आणि ममता बॅनर्जींनी त्या संधीचा पुरेपूर फायदा घेणे. त्याचबरोबर विसरू नका सिंगूर आणि नंदीग्राम. भाजपच्या अलीकडच्या उदयाबद्दल काय काय अभूतपूर्व वाढ आहे. बघा, बंगाल बदलाची वाट बघत होता. 37 वर्ष CPM आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राज्यावर राज्य केलं. काँग्रेस नेहमी दुसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेसला सहसा दिल्लीत जास्त रस होता. अजित पांजा, प्रणब मुखर्जी, गनिकांत चौधरी सगळे तिथे बघत होते, इथे नाही. त्यामुळे इथला पक्ष अधिकाधिक कमकुवत होत गेला आणि सुश्री बॅनर्जी 90च्या दशकाच्या सुरुवातीच्या मधल्या काळापासून आंदोलन करत आहेत. 1998मध्ये त्यांनी एका पक्षाची स्थापना केली. ज्योती बसू 2000 साली निवृत्त झाले. तर ते जुने म्हणजे ज्योती बसू कायमचे पडले. तर मी म्हटल्याप्रमाणे हे दोन पक्ष भांडत आहेत, काहीच करत नाहीत. तर मला वाटतं एक पिढीगत बदल झाला जेव्हा, आणि ममता अर्थातच त्यांना आधी काँग्रेसची मतं मिळाली कारण त्या काँग्रेसच्या महिला होत्या. नंतर 2011मध्ये मला वाटतं कम्युनिस्ट पडले. कम्युनिस्ट ममतांच्या मध्ये पडले, त्यामुळे ते आणखीच कमजोर झाले. मग त्यांनी त्यांची मतं घेतली आणि मग भाजप आली. पण माझी इच्छा होती की तुम्ही अचानक भाजपवरही लक्ष केंद्रित करावं. हो, कारण म्हणजे ते म्हणजे जेव्हा डावे असतात तेव्हा उजवे नेहमीच असतात. एक दुसरा असतोच. म्हणजे दोन्ही जागा रिकाम्या झाल्या होत्या. काँग्रेसनं जागा रिकामी केली, बरोबर. डाव्यांनी जागा रिकामी केली, बरोबर. आणि भाजपनं हुशारीनं जागा घेतली. आणि तुम्ही म्हणत होता त्याप्रमाणे भाजपले मग जे काही शिल्लक होतं, जो काही बदल शिल्लक होता तो उचलला. हो. आणि मग पुन्हा खरं तर ही द्विपक्षीय पद्धत झाली आहे, जशी बंगालमध्ये 41 वर्ष होती. म्हणजे आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच परत आलो आहोत. दोन्ही पक्ष नवीन आहेत, दोन्ही पक्ष वेगळे आहेत. बाज, तुम्हाला डेटा खूप आवडतो. भाजपसाठी एवढा मोठा बदल होणं, 10% वरून जवळपास 48% पर्यंत जाणं, हे अभूतपूर्व आहे. फक्त एका निवडणुकीत 2016 आणि 2000 अलीकडच्या निवडणुकीच्या दरम्यान त्या अचानक झालेल्या बदलाचं काय स्पष्टीकरण होते? मला वाटतं दोराबनी उल्लेख केलाय. जर CPM किंवा डाव्या आघाडीमध्ये पोकळी असेल, हरल्यामुळे कोणालाही कुठेही जायला जागा नव्हती. म्हणजे CPM हा पर्याय नव्हता. त्यांच्याकडे आता नेतृत्व उरलं नव्हतं. भाजपजवळ निधी होता, त्यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्व होतं. मला वाटतं की त्यांना हे काबीज करता आलं. आणि मला वाटतं की त्यांना CPMचा बराचसा कॅडर मिळाला, जो जमिनीवरही काम करतो, ज्यामुळे त्यांना मदत झाली. माहित आहे, जे हो, ज्यावर ते जगत होते. हो, पण हे खरंच आश्चर्यकारक आहे की डावे भाजपमध्ये गेले. तर बादच्या मुद्द्यावरून पुढे सुरू ठेवा. तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे भाजप सुद्धा थोडा बदलला आहे. कोणत्या प्रकारे? बरं, 2021मध्ये दिल्लीतून भाजप नेत्यांच्या एकामागोमाग एक लाटा येत होते. जणू काही केंद्रीय भाजप नेतृत्वच इथली निवडणूक चालवत होतं. ते बदललंय. पंतप्रधान येत होते आणि ममता बॅनर्जींवर वैयक्तिक हल्ला करत होते. आता ते त्यांच्या कोणत्याही सभेत तिच्या नावाचा उल्लेख करत नाहीत. ती एक मोठी चूक होती जेव्हा ते म्हणाले दीदी 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 दीदी. हो, ती छेड खरंच लोकांना अजिबात आवडली नाही. अजिबात आवडली नाही. म्हणून ह्यावेळेस ते तिच्या नावाचा उल्लेख सुद्धा करत नाहीत. आणि बंगाली मतदारांप्रती भाजपची रणनीती बदलत आहे. मला खात्री आहे की आपण याबद्दल अजून थोडं बोलू. हो, पण हो, ते बदलत आहे. आणि पण ते दीदी किंवा दीदी म्हणत नाहीत, तर ते घुसपैठिया म्हणतात. पण चला, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण त्यावर परत येऊ. आणि मला फक्त शिखा आणि मनीष यांच्याकडे महिला मतदारांबद्दल यायचं आहे. जर तुम्ही ममतांची खरी ताकद पाहिली तर त्या महिला मतदारांमध्ये किती मजबूत आहेत हे आश्चर्यकारक आहे. फक्त आकडेवारी पहा. अधिक महिला TMCला पाठिंबा देतात. भाजपवर TMCची आघाडी आश्चर्यकारक आहे. पुरुषांमध्ये भाजपवर फक्त 4% आघाडी आहे. TMC भाजपपेक्षा 4% जास्त. महिलांमध्ये ते भाजपपेक्षा 10% जास्त आहे. 10% जास्त, जे कोणत्याही निवडणुकीच्या मानकांनुसार एक मोठे अंतर आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या हिंदू, मुस्लिम, उच्च जातीय, निम्न जातीय अशा अनेक महिलांशी बोलला आहात.
काय आहे ही जवळीक, हे आकर्षण ममतांबद्दल? तुमचं बरोबर आहे. ममता आजही सर्व जाती, वर्ग, समुदायांमधील महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. आणि मला वाटतं की निष्ठेचा एक मोठा भाग ह्या वस्तुस्थितीतून येतो की त्यांनी गेल्या काही वर्षांपासून, ज्या वर्षात त्या सत्तेत आहेत, अशा योजना सुरू केल्या आहेत ज्याचा त्यांना थेट फायदा झाला आहे. स्टुडंटसाठी जे कन्याश्री आहे, मग मोठ्यांसाठी भाग्यश्री, इतकं काय देत आहेत आम्हा लोकांना, ते चांगलं वाटतं. आणि जे आमच्यासाठी सायकल, फोन हे सगळं डोनेट करत आहे, हे सगळं चांगलं वाटतं आम्हाला. लकी भंडार मिळतं की नाही? हो मिळतं. त्यांच्यामुळेच तर हे मिळत आहे. त्यांनीच राहायला पाहिजे. लकी भंडारचे पैसे मिळतात, संसाराच्या कामी लागतात. लकी भंडारचे मिळतात, ते पैसे माझ्या संसारात जे काय लागतं त्यातच वापरते. मत कुणाला देईन किंवा नाही ते तर सांगू शकत नाही, पण लकी भंडार देत आहे, आमचा फायदा होत आहे हे सांगू शकते. त्या पैशांचं काय करता तुम्ही? कामी येतात, मुलांच्या शिक्षणाच्या कामी लागतात, आमच्या संसाराच्या कामी लागतात. चांगल्या कामासाठी नाही, पैसे तर वाईट कामासाठी लागतात ना, चांगल्या कामासाठी लागतात. खूप आहे. माझ्या मुलाला पण चांगली नोकरी मिळाली आहे, आम्हाला पण मिळत आहे. आम्हाला पण भाजप म्हणते की जसे 1500 रुपये मिळतात, की आम्ही आलो तर आम्ही 3000 रुपये देऊ. आणि जेव्हा येतील मग मिळेल तेव्हा बघितलं जाईल. येतात तेव्हा सलेच खूप काय बोलतात. आधी येऊ तर द्या, त्यानंतर बघितलं जाईल. मला विधवा पेन्शन मिळते, लकी भंडार यांचा होता. आमच्यासाठी खूप काही केलं. तुमच्यासाठी काय काय केलं? आम्हाला पेन्शनचं करून दिलं, मग ते त्रासात आहेत, सगळं करून दिलं. जे करून दिलं ते करून दिलं. दीदी एवढी मदत करताय तर दीदीला द्यावं लागेल. म्हणजे जो मदत करेल, जो जास्त देईल त्यालाच देणार. काय? हो, मी तर दिवीला देते. का? लक्ष्मी भंडार देते. लक्ष्मी भंडार देण्यासोबतच मुलाला युवा साथी मिळतो. हे लक्ष्मी भंडार म्हणा, वृद्ध भत्ता म्हणा, हो, ह्या गोष्टी ह्या युवक मुलांना ह्या माध्यमातून नंतर यांनाही पैसे देत आहेत. या गोष्टी होत आहेत, आमच्या अकाउंटमध्ये जमा होत आहेत. सो ते ओनली फॉर माझ्यासाठी, आणखी कोणाचं नाही, ते माझं आहे. त्यामुळे यावेळी माझं मन तर खुश होईल की माझे 1500 रुपये माझ्या अकाउंटमध्ये आलेत. कन्याश्री आहे आणि ती नुकतीच सुरू झाली आहे. युवा साथी सुरू झाली आहे. त्यानंतर काय आहे, ती सायकल जी देतात त्याला काय म्हणतात, सबूत साथी. इथे आणखीन ही योजना आहेत ज्या सरकार देत आहे, तेच पुरेसं आहे. मला नक्की आठवतंय, 15 वर्षापूर्वी इथं आलो होतो, एका गावात गेलो होतो आणि एक लहान शाळकरी मुलगी, बघा मला सायकल मिळाली आहे असं म्हणत इकडून तिकडे चालवत होती आणि आम्ही ते ऑन एअर दाखवलं. ती फक्त तिला सायकल मिळाली आहे हे मिरवत होती. तर ते, हो, तुमचं बरोबर आहे, ते खूप पूर्वी घडलं होतं. तर हो, तसं आहे. आणि पण आता आपल्याला हेही दिसतंय की या योजनांच्या लाभार्थ्यांना आणखी काहीतरी हवं आहे. आणि विशेषतः शहरी भागांमध्ये आणि अगदी ग्रामीण भागांमध्येही ज्या मुली आणि महिलांना काही प्रमाणात शिक्षण मिळालं आहे. तर मी एका तरुण स्त्रीला भेटले कॉलेज स्ट्रीटवर, आणि ती म्हणाली की ती गेल्या 10 वर्षापासून शिक्षिका आहे, पण तिला कधीच कायमस्वरूपी नोकरी मिळाली नाही. ती नेहमीच कंत्राटावर राहिली आहे. आणि ती म्हणाली, हे भत्ते आणि या सगळ्या श्री योजना आता बास झाल्या, मला हवी आहे ती एक नोकरी. तर मला वाटतं की आकांक्षा बदलत आहेत. आणि ममता बॅनर्जी जर त्या पुन्हा सत्तेत आल्या किंवा इतर कोणतंही सरकार आलं तर त्यांना नोकऱ्यांच्या पातळीबद्दल काहीतरी करावं लागेल. पण तुम्ही म्हणाल का की तुम्ही भेटलेल्या शिक्षिकेला कायमची नोकरी हवी आहे? 1500 रुपये तितकेसे महत्त्वाचे नाहीत. पण गावातल्या एका स्त्रीसाठी, जिला पूर्वी खरं तर काहीच उत्पन्न नव्हतं, तिच्यासाठी 1500 रुपये हे तिच्या आयुष्यातला एक मोठा बदल आहे. हो, त्यामुळे त्यांना बाहेर जाऊन स्वतःवर पैसे खर्च करण्याचं एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं आहे. पण बऱ्याचशा महिला स्वतःवर काही प्रमाणात पैसे खर्च करत असतील, पण ते कुटुंबासाठीच असतं. तर कुटुंबासाठी सुद्धा हीच आकांक्षा असते की त्यांच्या मुलांना नोकरी मिळावी, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं वगैरे. कोणती स्त्री हवी आहे, उपस्त्री हवी आहे, जे विद्यार्थी आहेत त्यांचं ठीक आहे, पण लक्ष्मी भंडार, युवाश्री, युवा साथी यांसारख्या गोष्टींनी लोकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही हात पसरून सरकारकडून पैसे का घ्यायचे? आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी शिक्षण घेत आहोत. त्यासाठी सरकारने आम्हाला नोकरी देण्याची गरज आहे. आम्ही त्यांच्याकडून भीक म्हणून पैसे मागत नाही आहोत. त्यांना हे सगळ्यात आधी हे गरजेचं आहे, शिक्षण. मी सध्या गव्हर्नमेंट गर्ल्स जनरल कॉलेजमध्ये पाहुणी व्याख्याता म्हणून शिकवत आहे.
मी असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र ठरले आहे, पण आता भरती खूपच कमी होते. मला आवडणाऱ्या क्षेत्रात मी काम करू शकत नाही. ज्या क्षेत्रात काम करायला मला खूप आवडेल. मला पुरेसा पगार मिळत नाही. एवढा भत्ता नको आहे. नीट शिक्षण घ्यावं, त्यानंतर कुठली तरी संधी, नोकरीची संधी मिळावी, हीच योग्य गोष्ट आहे. मी पाहिलंय की माझ्या घराशेजारीच एक सरकारी शाळा होती, तर तिथे अनेक विद्यार्थी येत होते. शिक्षणाचा एक वेगळाच दर्जा होता. पण 2022 नंतर, पोस्ट कोविड काळानंतर मी पाहतोय की म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षण सोडून देतात, कारण नोकरीच नाहीये ना. SSC नाही, PSC नाही, WBCS नाही. जिथे वर्षानुवर्ष गोष्टी अडकून पडत आहेत तिथं ते का शिकतील? म्हणूनच त्यांचे आई वडील त्यांचं शिक्षण सोडून त्यांना केरळ, UP अशा ठिकाणी पाठवून देत आहेत. इथून बाहेर पडल्यावर तुम्हाला नोकरीची चिंता वाटते का? हो, नक्कीच. मी अनेक विद्यार्थ्यांना पाहिलं आहे. अनेक गुणवंत विद्यार्थी त्यांची पदवी पूर्ण करूनही आजपर्यंत बेरोजगार आहेत आणि ते खूप गुणवंत आहेत. आणि मला वाटतं की ते एक तुम्हाला माहिती आहे चांगली नोकरी मिळवण्यासाठी खूप चांगले आहेत, पण तरीही ते बेरोजगार आहेत, जे खूप चिंताजनक आहे. मुख्य मुद्दा असा आहे की आम्हा सगळ्यांना नोकरीची सुरक्षितता आणि नोकऱ्याही हव्या आहेत. मला वाटतं की हाच मुख्य मुद्दा आहे ज्याचा सामना आम्ही तरुण करत आहोत. बदलल्याने जर कलकत्त्यामध्ये इंडस्ट्री आली, इथल्या तरुण लोकांना जर व्यवस्थित काम मिळालं तर बदल व्हायला पाहिजे. त्या पैशात आता तसं काही होत नाहीये. तर एक नोकरी मिळाली तर त्या कुटुंबाच्या पाठीशी मी उभी राहू शकेल, माझ्या आई वडिलांच्या पाठीशी उभी राहू शकेल. त्या पैशांमध्ये मी काहीच करू शकणार नाही. लक्ष्मीच्या भांडारच्या त्या 1800 रुपयांनी संसार चालतो का? 1800 रुपयामध्ये मॅनेज होतं का? होय, बटाईनं शेती करते आणि आता बटाटे पाण्यात बुडाले. बटाट्यांना काही भाव नाही, काहीच नाही. कुठून काय होणार? तो भत्ता देत आहे, काहीही फक्त भत्ता देऊन सगळे युवा समाजाने गप्प बसून राहावं आणि दुसरं काही करत नाहीये. लक्ष्मी भांडार योजना पूर्णपणे निरुपयोगी आहे. नाही, ती लोकांना आणखी बेकार बनवत आहे. तरुण म्हणून त्यांना पुरेसा रोजगार मिळत नाहीये आणि जो पक्ष सत्तेत आहे TMCP तो तरुणांना 1500 रुपये नुकसान भरपाई म्हणून देत आहे. अधिक तर ते देऊ शकत नसलेल्या रोजगारासाठी नुकसान भरपाई म्हणून. तुम्ही संपूर्ण भारताचा बेरोजगारीचा दर पाहिलात तर तुम्हाला आढळेल की पश्चिम बंगालचा बेरोजगारीचा दर लक्षणीयरित्या कमी आहे आणि ही आकडेवारी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. होय, आम्हाला आणखीन काही करण्याची गरज आहे. जर असं असतं की शहरी महिला किंवा थोड्या अधिक शिकलेल्या महिला त्यांना मिळत असलेल्या सामाजिक विकासाच्या पैशांनंतरही भ्रमनिराश झालेल्या असत्या, तर तृणमूल काँग्रेस शहरी जागा जिंकली नसती. जर त्यांचा भ्रमनिराश झाला असता तर एकतर त्या मतदानाला येत नाहीयेत, किंवा जर त्या जे मतदानाला येत आहेत ते साहजिकच आम्हाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत. महिलांना 2,40,00,000 महिलांना म्हणजे 24 दशलक्ष महिलांना आतापर्यंत लखी भंडार मिळाला आहे, जो आता 1500 आहे आणि SC ST यांना 1700 मिळतात. मनीष, तुम्ही उत्तर बंगालमध्ये फिरला आहात आणि तुम्ही आम्हाला काही आश्चर्यकारक निष्कर्ष सांगत होता जेव्हा तुम्ही अनेक महिलांशी बोललात, बरोबर? प्रणय, मी सोबतच आसामची निवडणूकही कवर करत होतो. याच्या आधी आम्ही लोकांनी बिहारचं इलेक्शन कव्हर केलं होतं. मला जो सगळ्यात मोठा बदल हा वाटला की बिहार असो वा आसाममध्ये आणि 9 दिन स्कीम तुम्हाला माहीत आहे की तिथे 40 लाख महिलांच्या खात्यात 9,000 रुपये टाकण्यात आले. पण तिथेही आम्हाला खूप मोठा वर्ग असा मिळत होता की आम्हाला पैसे मिळाले नाहीत किंवा आम्हाला पैसे मिळत होते. पण आमचा जो वोटिंग पॅटर्न आहे त्याच्या आधारावर आम्हाला आता किक आउट केलं गेलं आहे. पण इथे जे आम्ही पाहिलं, विशेषतः उत्तर बंगालमध्ये, आम्हाला भाजपचा एखादा समर्थक जो मिळत होता तोही म्हणत होता की आमच्या घरी महिलांना हा जो लक्की भंडार आहे तो मिळत आहे. लक्की भंडार मला वाटतं की देशातली एकमेव सिंगल ऑनगोईंग स्कीम असेल ज्यात जो लाभार्थी ची संख्या आहे ती 2,40,00,000. 2,40,00,000 खूप मोठा आकडा आहे. आणि हा मी इथे फरक पाहिला की इथे एक्सक्लुजन नव्हतं आणि तुम्ही आम्ही लोकांनी पण सगळेजण बरोबर. हो, आणि 2,000 म्हणजेच 24 दशलक्ष महिला. हो, आणि मोनीदी आहेत. 2021च्या निवडणुकीत कोरोनाचा दुसरा टप्पा होता तेव्हा मोनीदी त्यात मला वारंवार सिलिगुडीच्या बाजूला, नॉर्थ बंगालच्या बाजूला पाठवायच्या. त्यावेळी आम्ही भाजपसाठी महिलांमध्ये सुद्धा एक आक्रमकता पाहिली होती. पण यावेळी आम्ही पाहत होतो की ज्या पण महिला आम्हाला भेटत होत्या
लखी भंडार मिळत आहे आणि ते तुम्हालाही माहीत आहे की जिथे कुठेही रोख हस्तांतरण होतं तिथे विद्यमान सरकारच्या विरोधातली सत्ताविरोधी भावना कमी होते. पण नॉर्थ बंगाल त्यांचं केंद्रस्थान आहे, जो त्यांचा बालेकिल्ला आहे. तिथे ह्यावेळी मी पाहिलं ममता बॅनर्जींसाठी एक कल होता. पण एक किंचित फरक इथल्या आणि म्हणा बिहार आणि आसाम यांच्यात या काही काळापासून चालू आहेत. फक्त निवडणुकीच्या आधीच नाही, जरी घोषणेच्या अर्धा तास आधी थोडंसं वाढलं असलं तरी पण 5 सारखं नाही, 1000, 10,000. बरोबर. आणखी एक गोष्ट ज्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे ती ही की याशिवाय महिलांमध्ये खूप पुढे असण्याखेरीज फक्त बंगालमधील महिलांच्या मतदानाकडे बघा. ते राज्य ते सर्वाधिक महिला मतदान असलेलं राज्य आहे. भारतात पश्चिम बंगाल 1 नंबरवर 82% महिला मतदानासह. आणि जर तुम्ही यादीत तळाशी पाहिलं म्हणा की शीर्ष 10 राज्य नाही, खूप लहान राज्य 9व्या क्रमांकावर गुजरात आहे 62%, जे महिलांचं मतदान 20% कमी आहे पेक्षा. बंगाल आणि उत्तर प्रदेश 62% तर मतदान आणि 10% मिळून आघाडीमुळे फरक पडतो. महिलांमध्ये आघाडीमुळे फरक पडतो. पण तुम्हाला माहीत आहे बंगाल आसामसह संपूर्ण ईशान्य भारतात मतदानाची टक्केवारी जास्त असते. बरोबर. पण ही मतदानाची खूप जास्त टक्केवारी आहे. आणि बरोबर, जर या प्रकरणात तुमच्याकडे एका लिंगामध्ये लक्षणीय आघाडी असेल तर हे संयोजन असं आहे, त्यामुळे तुम्ही सहजपणे खरंच तुम्हाला सहज जिंकायला मदत करते. मतदानाची टक्केवारी इतकी जास्त का आहे? म्हणजे आम्ही नुकतंच खेड्यापाड्यातल्या महिलांशी बोललो आणि त्या खूप राजकीय आणि खूप कणखर आहेत. विशेषतः आत्ता त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्यामुळे. त्या आम्ही विचारलं, तुमचे पती सांगतात तसं तुम्ही मत देता का? आणि त्या म्हणतात नाही, उलट तोच. आणि मग तो म्हणतो खरं तर ती सांगेल तसंच मी मत देतो. हा बंगालमधील राजकीय चळवळीचा इतिहास आहे. म्हणजे मी ते डाव्यांच्या काळात पाहिलं, जेव्हा डावे हे सुनिश्चित करायचे की प्रत्येकजण मतदान करायला बाहेर पडेल. तीच गोष्ट आता घडत आहे. TMCचे कार्यकर्ते हे सुनिश्चित करतायत की प्रत्येकजण मोठ्या संख्येने मतदान करायला बाहेर पडेल. आणि तसेच राजकारणाची जागरूकता आणि राजकीय प्रकारचं खूप राजकीय राज्य. हो, या राज्यातील वातावरण जे कदाचित इतर बऱ्याच राज्यांमध्ये अनुकरले जात नाही. अगदी बरोबर. बरोबर. ठीक आहे, आपण महिलांच्या मुद्द्यावरून या निवडणुकीतील दुसऱ्या एका खूप खूप महत्त्वाच्या घटकाकडे जाऊया आणि तो म्हणजे धार्मिक फूट. आपण ऐकलं आहे की भाजपच्या प्रचारातील एक महत्त्वाचा घटक आहे घुसपेठिया. घुसपेठिया. पण ते का? आकडेवारी काय सांगते ते पहा. बंगालमध्ये सगळ्यात आधी मुस्लिमांची टक्केवारी खूप जास्त आहे. लोकसंख्येच्या 27% मुस्लिम आहेत आणि 71% हिंदू आहेत. ही 2011ची जनगणना आहे. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ खरं तर बंगाल जे एक मोठं राज्य आहे तिथे या देशातील मुस्लिमांची 2ऱ्या क्रमांकाची सर्वाधिक टक्केवारी आहे. आसाममध्ये थोडं जास्त म्हणजे 34% आहे. पण त्या व्यतिरिक्त जर तुम्ही छत्तीसगड, ओडिसामध्ये गेलात तर फक्त 2% आहे. तर बंगालमध्ये मुस्लिमांची संख्या खरंच खूप जास्त आहे. आणि त्याचा मतांवर काय परिणाम होतो? फक्त ही विभागणी बघा. वेगवेगळे धार्मिक गट खूप वेगवेगळ्या प्रकारे मतदान करतात. 2021च्या अलीकडच्या विधानसभा निवडणुकीकडे बघा. हिंदू मतं TMCला 39% मिळाली. भाजपला हिंदू मतांपैकी 50% मतं मिळाली. मुस्लिम मतं TMCला 75% मिळाली आणि भाजपला 7%. तर अशा आकड्यांच्या आधारावर 50% विरुद्ध 60% त्यांनी मुस्लिमांना जिंकण्याचा प्रयत्न करावा की अधिक हिंदूंना जिंकण्याचा प्रयत्न करावा? भाजपची रणनीती काय असायला हवी आणि TMCची रणनीती काय असायला हवी? तुम्हाला माहीत आहे भाजपने स्वतःला हिंदूंकडे झुकणारा पक्ष म्हणून स्थान दिले आहे. आणि प्रश्न हा आहे, विसरू नका, स्वातंत्र्यापूर्वीचा बंगाल एक अत्यंत ध्रुवीकृत राज्य होतं. गोष्ट फक्त एवढीच आहे की CPM किंवा काँग्रेस या दोघांनीही त्याचा मतपेढी म्हणून वापर केला नाही. आता तुमच्याकडे एक असा पक्ष आहे जो त्याचा एक मुद्दा म्हणून वापर करत आहे. त्यामुळे मला आश्चर्य वाटत नाही की भाजप हिंदूंदे इतकी चांगली कामगिरी करत आहे. आणि TMC म्हणत आहे आपण किमान मुस्लिमांना तरी एकजूट करूया. तर राजकारण आणि विशेषतः निवडणुकांबद्दलची एक दुःखद गोष्ट जी आम्ही इतक्या वर्षांपासून पाहत आलो आहोत ती म्हणजे द्वेष प्रेमापेक्षा खूप जास्त प्रभावी ठरतो. तुम्ही संसदेत जाऊन कोणाला तरी मिठी मारता, स्विंगवर काहीही परिणाम होत नाही. तुम्ही अर्थात कोणीतरी, आणि हे जगभरात घडत आहे. अमेरिकेत हे घुसखोर आत येत आहेत. युरोपमध्ये सुद्धा
ते त्याचा वापर करतायत. द्वेष अधिक प्रभावी ठरतो. काही प्रमाणात दोघेही द्वेषाचा वापर करतायत, किंवा द्वेष नको म्हणूया, भीती म्हणूया. ममता म्हणत आहेत केंद्र ताबा घेण्याची भीती, बंगालीची जागा हिंदी किंवा गुजराती घेण्याची, आणि हे बाहेरचे लोक येण्याची भीती, ती सुद्धा भीतीच आहे. त्यामुळे दोघेही एक प्रकारे, म्हणूनच हा थोडा वादळी प्रचार आहे. ममता बॅनर्जी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करताय, त्या मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न करताय. ममता बॅनर्जी जातीयवादी आहे, त्यांचा अजेंडा जातीयवादी आहे. त्या त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून मुस्लिम मतपेढी एकत्रित करण्याचा प्रयत्न करताय. आम्ही नाही. पण अधूनमधून घुसखोर निर्वासित येत आहेत. ही एक खरी समस्या आहे. पण मला वाटतं ते मुस्लिम विरोधी आहे. नाही, आम्ही भारतीय मुस्लिमांच्या बाजूने आहोत. ते आमचे भाऊ आणि बहिणी आहे. आम्ही गैर भारतीय मुस्लिमांच्या विरोधात आहोत, जे घुसखोर आहेत, विशेषतः रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिम. तुम्ही बघा, जर तुम्ही भाजप नेत्यांची भाषणं ऐकलीत जी खूपच भेदाभेद करणारी आहेत, तर त्यातून हे अगदी स्पष्ट होतं की ते एका विशिष्ट समुदायाला काढून टाकणार आहेत. हे अगदी सुरुवातीलाच घडलं, जेव्हा ही प्रक्रिया नुकतीच सुरू झाली होती आणि आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली होती, तेव्हा भाजपचे नेते म्हणत होते 1 कोटी वगळले जाणार आहेत. त्यामुळे ते धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करत होते. आणि हे सिद्ध झालं आहे की जर तुम्ही समजा मालदा किंवा मुर्शिदाबादचा डेटा पाहिला, जिथे प्रामुख्याने मुस्लिम आहेत, आणि तुम्ही प्रकरणांची संख्या पाहिली, तर तुमच्याकडे लाखो प्रकरणं निर्णयासाठी जात आहेत. म्हणजे 11 लाख निर्णयासाठी. आम्ही आमच्या वडिलांचं, आईचं, स्वतःचं, आमच्या आजोबांचं, पणजोबांचं, सगळ्यांचं दाखवत आहोत. तरीही आम्हाला वगळण्यात आले आहे. आम्ही कुठं जाणार? कोणाला सांगणार? आम्हाला लोक जेव्हा बोलतात की तुम्ही बांगलादेशी आहात, तुम्ही पाकिस्तानी आहात, तेव्हा किती दुःख होत असेल हे तुम्ही अनुभवू शकता. इथे बांगलादेशचं कोणतंही मत नाहीये. 4 पिढ्या 5 पिढ्या ब्रिटिश अंगलापासून इथे वास्तव्य आहे. या लोकांच्या डोक्यात काय चाललंय काय माहित, कशासाठी कापलंय ते पण अजून कळलेलं नाही. आता लोक बोलतायत की बांगलादेशी रोहिंग्या. आता आमच्या 14 पिढ्या गेल्या आहेत. सुरुवातीपासून कित्येक वर्षापासून आम्ही लोक आहोत. 100-200 वर्षापासून आहोत आम्ही लोक या पश्चिम बंगालमध्ये. आम्ही लोक न्यायामध्ये. पण आता कोणत्या कारणामुळे कापलं काय माहिती. तो जो बीजेपीचा समर्थक आहे तो तर बोलतो की हो हा घुसखोर आहे, बांगलादेशी आहे, आता त्याला पळवून लावणार, ते करणार, हे करणार. तो तर खुश आहे. आमचं रक्त खवळतं की आम्ही देश स्वातंत्र्यासाठी आमच्या पूर्वजांनी जीव दिला आहे, देणगी दिली आहे, श्रमदान दिले आहे, सर्व काही केले आहे, आणि आम्हाला बोलतो की काय आम्ही घुसखोर आहोत. मी एका फुलांच्या बाजारात गेलो होतो, कोलकात्यातील घाऊ फुलांच्या बाजारात, आणि घुसखोर हा शब्द इतक्या वेळा वापरला गेला. प्रत्येक जण या वस्तुस्थितीबद्दल बोलत होता की तुम्हाला माहिती आहे, कदाचित यात काहीतरी तथ्य असेल. आता याआधी कोणीही हा शब्द ऐकला नसेल, पण अचानक तो एक असा शब्द बनला आहे जो खूप सामान्य झाला आहे. पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला माहिती आहे, ममता बॅनर्जी आणि TMCने सुद्धा भाजपच्या प्लेबुकमधून काहीतरी उचललं आहे. तुम्ही दिघामध्ये जगन्नाथ मंदिर बांधत आहात, तुम्ही एक मोठं सांस्कृतिक संकुल बांधत आहात, तर ते मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. मा दुर्गा, अधिक हिंदू, किंवा तुम्ही इमामांना भत्ता देत आहात. तर मला वाटतं कुठेतरी नाही, पण ते म्हणतात की TMC म्हणजे मंदिर, मशीद आणि चर्च म्हणून. पण जर तुम्ही जागा बघितल्या तर बरोबर सुमारे 88-89 जागा आहेत जिथे मुस्लिम लोकसंख्या 30% आहे. ते त्या जागा जिंकतात, त्या सर्व 86 जागा TMC. पण हिंदूंच्या जागांवर सुद्धा त्यांची कामगिरी तितकी वाईट नाही. त्यांना त्यापैकी 63% जागा मिळाल्या. आता त्यांनी त्यातलं काही गमावलं असेल, आणि म्हणूनच त्या जो प्रचार वापरत आहेत तो हा आहे की हे लोक सुद्धा बाहेरचे आहेत. तुम्ही अल्पसंख्याक समुदायातील काहींना म्हणू शकता. अगदी बरोबर. म्हणजे तुमचं बरोबर आहे, कारण जेव्हा तुम्ही घुसपैठिया म्हणता तेव्हा तो बाहेरून आलेला कोणीतरी असतो, पण ते भाजप फक्त मुस्लिम घुसपैठियांचा उल्लेख करत आहे. हो, इतर, आणि त्यांचा बचाव हा आहे की हिंदू आहेत. नाही, तुम्ही घुसखोर आहात. हिंदू सुद्धा घुसपैठिया आहेत. माझं कुटुंब बारी सालून आलं तर मी हिंदू असूनही घुसपैठिया आहे का? नाही, कारण मी मुस्लिम नाही, मी घुसपैठिया नाही. तुम्ही हे कसं ठरवता? तर ममतांचा प्रचार हा आहे की तुम्ही बाहेरचे आहात, की तुम्ही इथं फक्त निवडणुकीच्या वेळी आला आहात. फक्त त्याच वेळी भाजप खऱ्या अर्थाने प्रचार करते. तुम्ही इथं येत, एकदा प्रचार संपला की तुम्ही परत जा. तुम्ही इथले नाही,
तुम्ही एक वेगळी संस्कृती आणण्याचा प्रयत्न करतात. सगळे नेते केंद्रातून येत आहेत हो, एक हिंदू संस्कृती. म्हणून त्या त्यांना घुसपैठीय म्हणतायत. हो, अच्छा ठीक आहे. पण हिंदू मुस्लिम या विषयापासून पुढे जाऊन पाहिलं तर हिंदूंमध्येही खूप मोठी फूट आहे. खरं तर भाजपला सर्वाधिक पाठिंबा सवर्ण जातींमध्ये मिळतो. सवर्ण जातींमध्ये भाजपला 59% पाठिंबा आहे, ओबीसीमध्ये 54 आहे. पण जेव्हा दलित आणि आदिवासींचा विषय येतो तेव्हा तो 44 पर्यंत खाली येतो. त्यामुळे जातीय फूट सुद्धा आहे. प्रणॉय, भाजप जेव्हा इथे आली होती तेव्हा तोपर्यंत असं मानलं जात होतं की इथे जातीचं राजकारण होत नाही. पण त्यांनी कुठेतरी यूपी बिहारकडून थोडं उद्धार घेतलं आणि त्यांनी ओबीसी दलितांना एक प्रकारे एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि जो राजवंशी समुदाय आहे, मथुआ समुदाय आहे, यांच्यापर्यंत ते पोचले. आणि 2019 किंवा 2021 या दोन्ही वर्षामधलं त्यांचं जे यश आहे ते या दोन्ही समुदायांचं त्यांच्यासाठी एकत्रीकरण आणि उच्च जातीय जे TMC विरोधी मत होतं, जे आधी डावे आणि काँग्रेससोबत होतं, ते भाजपकडे वळलं. पण आम्ही ह्यावेळी पाहिलं, विशेषतः उत्तर बंगालमध्ये तिथे राजवंशी समुदायाचा खूप जास्त दबदबा आहे. असे अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे त्यांच्या मतांची टक्केवारी 40% आहे. पण इकडच्या 2-3 वर्षामध्ये ममता बॅनर्जी यांनी खूप जास्त संपर्क साधला आहे, त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत, ज्यामुळे ह्यावेळी त्या समुदायांमध्ये कुठेतरी भाजपच्या व्होट बँकेचं जे एकत्रीकरण होतं त्यात फूट पडलेली दिसत होती. भाजपने राजवंशी लोकांसाठी काहीही केलेलं नाही. नारायणी बटालियन करण्याचा प्रयत्न होता, ठीक आहे, प्रयत्न केला होता, अजूनपर्यंत झालेला नाही. पण आमच्या सरकारने नारायणी बटालियन बनवली आहे, जिचं सदर बोर्ड कार्यालय मेखलिगंजमध्ये आहे. आणि राजवंशींसाठी जे दिदींनी केलं आहे, भाषेसाठी भाषा अकादमी केली आहे, स्कूल बनवलं आहे, 200 राजवंशी स्कूल बनवले आहे, ठीक आहे. आणि राजवंशी डेव्हलपमेंट कल्चरल बोर्ड केला आहे. सगळं काही केलं आहे राजवंशी लोकांसाठी. 2019 मध्ये जेवढी मतं आम्हाला मिळाली होती त्याच्या कितीतरी पट जास्त मतं 2024 मध्ये मिळाली. पण ज्या प्रकारे काँग्रेस आणि TMC, CPIM आणि बाकी पक्षांची मतं डायल्यूट झाली आणि त्यासोबतच ब्युरोक्रॅटिक सॅबोटेज, याच कारणामुळे आम्हाला इथे पराभूत व्हावं लागलं. आणि साधारणपणे ज्या प्रकारे घुसखोरी झाली आणि घोस्ट वोटर वाढले, म्हणजे 2019 आणि 2024 या 5 वर्षांमध्ये साधारणपणे इथे मुस्लिम मतांची टक्केवारी जी आहे ती 15 ते 16% मतं जास्त या लोकांची झाली. हिंदू मतं देखील भाजपच्या मागे एकसारखी नाहीत. उच्च जाती मोठ्या प्रमाणावर आहेत, आदिवासी आणि अनुसूचित जाती नाहीत. पण ओबीसी ते इंटरेस्टिंग आहेत. ते उच्च जाती इतके भाजपला पाठिंबा देत नाहीत, पण तरीही ते बरेच पक्के समर्थक आहेत. त्या आघाडीवर काय चाललंय ते तिथे बऱ्यापैकी गुंतागुंतीचं आहे, नाही का? हा एक खूप गुंतागुंतीचा मुद्दा आहे जो न्यायालयात पोचला आहे. तर यात खूप कायदेशीर भाषा आहे आणि आपण त्यातून थेट मुद्द्यावर येऊया. मूळ मुद्दा हा आहे की आपण 2021 मध्ये जे पाहिलं ते म्हणजे भाजपने मथुआ समाजापर्यंत पोचण्याचा केलेला प्रयत्न. आता मथुआ हा एक असा समाज आहे जो एक हिंदू समाज आहे जो बांगलादेशातून बंगालमध्ये आला आहे आणि अशा ठिकाणी स्थायिक झाला आहे जिथे ते मोठ्या संख्येनं आहेत. आणि साहजिकच तुम्हाला माहिती आहे ते 40 ते 80 जागांपर्यंतच्या मतांवर प्रभाव टाकतात. त्यामुळे भाजपनं त्यांना आकर्षित केलं, त्यांना त्याचा फायदा झाला आणि आता त्या विशिष्ट मतांसाठी ही लढाई सुरूच आहे. तिथेच ओबीसींचाही प्रवेश झाला आहे. प्रत्येक गोष्टीत 17% ओबीसींसाठी राखीव आहे. त्याचा एक भाग मुस्लिम ओबीसी आहेत, एक भाग हिंदू ओबीसी आहेत आणि त्यामुळे संघर्ष आणि गोंधळ निर्माण झाला आहे. कारण उच्च न्यायालयाने मुळात ओबीसी अंतर्गत मुस्लिमांसाठी असलेलं आरक्षण रद्द केलं आहे. हो, जो निवडणुकीत एक मोठा मुद्दा असू शकतो. आपण हे इतर राज्यांमध्ये पाहिलं आहे खरंच, कारण जे काही घडत आहे आणि त्या सगळ्यामुळे त्यांना त्यांचे आरक्षण मिळत नाहीये वगैरे. मथुआ समाज भाजपवर थोडा नाराज आणि अस्वस्थ आहे का? काही बदल झाला आहे का? बघा, मथुआ समाज नाराज आणि संतप्त आहे कारण त्यांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत आणि भाजपनं त्यांना त्यांच्या नागरिकत्वासाठी CAAचं गाजर दाखवलं आहे. त्यामुळे जर त्यांना नागरिकत्व हवं असेल तर ते CAAचा वापर करतात आणि त्यांना नागरिकत्व मिळतं, ज्याचा अर्थ असा होऊ शकतो की ते यावेळी मतदान करणार नाहीत पण भविष्यात करतील. हे एक असं आश्वासन आहे जे भाजपने दिलेलं आहे.
TMC ते अत्यंत तीव्रतेने हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे मतुआ हा एक असा समाज आहे जो तुम्हाला माहिती आहे एका विचित्र परिस्थितीत अडकला आहे. तर या प्रकारच्या बदलाचा या निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. नाही, CA मधील अडचण ही आहे की ते मिळवण्यासाठी तुम्हाला पुन्हा बरीच कागदपत्र देऊन यावी लागतात. आता ती कागदपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला ती आणायला बांगलादेशला परत जावं लागेल, जे तुम्हाला माहिती आहे त्यांच्यापैकी काही जण 1-2 पिढ्यांपूर्वी इथे आले आहेत. तुमच्याकडे ती कागदपत्र नसतात. आणि दुसरं म्हणजे आत्तापर्यंत जी प्रक्रिया अवलंबली गेली आहे तिने फार कमी लोकांना या नागरिकत्वासाठी मंजुरी दिली. पण मुद्दा CAAच्या व्याख्येचा आहे. मुस्लिम घुसखोर आहेत जसं तुम्ही म्हणत आलात, पण हिंदू निर्वासित, बांगलादेशातून येणारे हिंदू हे निर्वासित आहेत आणि त्यांना तशीच वागणूक दिली जाईल. आपलं सीमावर्ती राज्य आहे, घुसखोरी होत आहे. आज नाही, 40 वर्षापासून फाळणीनंतर होत आहे. तर हे लोक तर आहेत इथे, आणि जे हिंदू सुद्धा आले आहेत त्यांच्याकडे कागदपत्र नाहीत. आम्ही CA मध्ये त्यांना सांगितलं होतं की नोंदणी करा. ज्यांनी नाही केलं तर ते तर पात्र नाहीत. हे सर्वसामान्य प्रक्रियेत झालं आहे. मला वाटतं की अजून जास्त जाणार आहेत. बंगालमधील धार्मिक विभाजनाच्या मुद्द्यावरच थोडं राहूया. फक्त निवडणूक नकाशा बघा, प्रशासकीय नकाशा बघू नका. निवडणूक नकाशा बघा आणि तो कसा वेगळा आहे ते बघा. हिंदूंची सर्वाधिक एकाग्रता. जिथे कुठे हिंदूंची सर्वाधिक एकाग्रता आहे तिथे भाजपचं वर्चस्व आहे. हिंदूंची जास्त टक्केवारी असलेले भाग बघा, तो आहे उत्तर भाग. दक्षिण मध्य 86% हिंदू, पूर्वेकडील छोटा भाग 87% हिंदू. आणि या 3 भागांमध्ये आधी उत्तरेकडे बघा, 43 जागांपैकी भाजपला 28 मिळतात. दक्षिण मध्यमध्ये 35 जागांपैकी भाजपला 35 पैकी 27 मिळाल्या आणि पूर्वेला 16 जागांपैकी भाजपला 13 मिळाल्या. त्यामुळे जिथे जिथे हिंदूंची संख्या जास्त आहे तिथे भाजप निवडणुकीच्या आणि भौगोलिकदृष्ट्या चांगली कामगिरी करतो. आता त्या भागांकडे बघा जिथे हिंदूंची संख्या कमी आहे. ज्या भागांमध्ये लोकसंख्येत हिंदूंची टक्केवारी कमी आहे तिथे TMCचे वर्चस्व आहे. या भागांकडे बघा. संपूर्ण मध्यपट्टा थेट कलकत्त्यामधून. मध्यवर्ती भाग 73 जागा, हिंदू फक्त 56% आहेत, जे राज्याच्या एकूण सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. दक्षिणेत हिंदू 75% आहेत आणि नैऋत्येमध्ये आदिवासींची टक्केवारी खूप जास्त आहे. त्यामुळे गैर आदिवासी लोकसंख्या फक्त 66% आहे. आणि निवडणुकीच्या नकाशावर हे कसे दिसून येते ते बघा. त्या भागांकडे बघा जिथे TMC सर्वाधिक जागा जिंकते. मध्यवर्ती भाग TMC 73 पैकी 67 जागा जिंकते. हा जास्त मुस्लिम असलेला आणि हिंदू कमी असलेला भाग आहे. आणि दक्षिणेत 101 जागांपैकी PMC 98 जागा जिंकते, संपूर्ण कलकत्ता आणि दक्षिण. आणि मग नैऋत्येत जे सर्वात मनोरंजक आहे आणि लोकांनी त्यावर पुरेसं लक्ष दिलेलं नाही, 26 जागांपैकी PMCने 25 जागा जिंकल्या. तर दोराब, आपण प्रशासकीय नकाशांऐवजी या निवडणूक नकाशांवर एकत्र काम करतो. निवडणुकांकडे पाहण्याची हीच पद्धत आहे, बरोबर? आणि त्याने किती फरक पडतो. म्हणजे आपण प्रशासकीय क्षेत्रांऐवजी निवडणूक क्षेत्र आखली पाहिजेत. कारण ते लोकसंख्येच्या मतदानाच्या पद्धती आणि धार्मिक पद्धती आणि लोकसंख्येच्या जातीय पद्धती प्रतिबिंबित करतात. बरोबर. तर ज्या लोकांशी तुम्ही बोलला त्यांच्यात तुम्हाला ही हिंदू मुस्लिम दरी आढळली का? शिका. पक्षांच्या बाबतीत त्यांना वाटत होतं की जर यावेळी अधिक मुस्लिम पक्ष उभे राहिले, निवडणूक लढवत असले तर मतांचे विभाजन होईल. उदाहरणार्थ इंडियन सेक्युलर फोर्स जिथे तुम्ही भेट दिली होती, जे 2021च्या निवडणुकांच्या सुमारास सुरू करण्यात आले होते, त्यांनी 1 जागा जिंकली. यावेळी ते भागीदारीत आहेत. ते CPIM सोबत भागीदारीत निवडणूक लढवत आहेत आणि ही एक समस्याग्रस्त भागीदारी आहे, पण ते CPIM सोबत निवडणूक लढवत आहेत. पण तुम्हाला आढळलं का मनीष की खरं तर बंगालमध्ये ते सर्व आनंदाने एकत्र राहतात. तिथे खरी रोजची शत्रुता आणि हिंसाचार नाही. ते बदलत आहे का? समाजात तणाव आहे. मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतो. जेव्हा आम्ही उत्तर बंगालमध्ये होतो तेव्हा रामनवमीचा सण आला होता आणि रामनवमीच्या सणात आम्ही बऱ्याच भाजपच्या लोकांसोबत बसलो होतो. ज्या प्रकारे लोक तलवारी आणि इतर अग्निशस्त्रे घेऊन प्रदर्शन करत होते आणि रामनवमी ही सुद्धा एकदाच होणाऱ्या 1 दिवसीय सामन्यासारखी असते, पण तिथे तो 3 दिवस 4 दिवस साजरा केला जात होता. तर काही भाजप समर्थकांनी सांगितले की ही आमची संस्कृती नाही.
इथे आमच्याकडे पूजा असते. गैर भाजप समर्थक. नाही, ते भाजपचेच समर्थक आहेत. मी अशा बऱ्याच लोकांना भेटलो जे म्हणाले की ते इथे उत्तर भारतीय सण आणत आहेत. हे काय आहे? दुसरी गोष्ट म्हणजे किंवा ते त्यांच्या विरोधात, बाहेरच्या लोकांच्या विरोधात काम करते. भाजप समर्थकांमध्ये एक मतभेद आहे की इथले बाहेरचे लोक भाजपच्या राजकारणासाठी भाजप अजूनही बाहेरून बरेच लोक आणते आणि त्यांच्यावर अटी लादते, त्यांना राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांबद्दल भाजपमध्येही मतभेद आहेत. भाजप सरकार जे करत आहे ते धर्माच्या नावाखाली लोकांना भडकवून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे ते विकासाच्या नावावर मतं घेत नाहीयेत, ते धर्माच्या नावाखाली लोकांना भडकवून मतं घेत आहेत. या संदर्भात आमच्या या पश्चिम बंगालमध्ये एक सलोख्याचं वातावरण होतं. ते सलोख्याचं वातावरण हे भाजप नष्ट करत आहे. आमची इच्छा आहे की या पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकत्र, सर्वजण एकत्र मिळून मिसळून राहू. विकासाच्या मुद्द्यावर होईल, विकासाच्या आधारावर मतदान होईल. जो विकास करेल त्याच्या मतांची पर्सेंटेज जास्त असेल. पण धर्माच्या नावाखाली लोकांना भडकवून मतं मिळवता येत नाहीत. मला वाटतं आत्ताचा मुद्दा बंगाली अस्मिता आणि तसा एक पक्ष स्पष्टपणे बंगालमध्ये आलेला एक बाहेरचा पक्ष म्हणून पाहिला जातो, जो बंगाली ओळख वेगळी करण्याचा आणि बंगाली लोकांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडे जसं आपण पाहिलं आहे, अनेक मुख्य प्रवाहातील भारतीय सांस्कृतिक उत्सव जे बंगालचा भाग नव्हते ते इथे सादर केले गेले आहेत. की आम्ही, जसं की रामनवमी, मला कोणताही पक्ष म्हणजे एका अर्थाने चांगला वाटत नाही, पण म्हणजे एक पक्ष जास्त वाईट आहे आणि दुसरा म्हणजे कमी वाईट आहे. पश्चिम बंगालच्या अंतर्गत राजकारणात आणि संपूर्ण देशाच्या बाह्य राजकारणात खूप मोठा फरक आहे, कारण मानसिकता पूर्णपणे वेगळी आहे आणि समस्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. रामनवमीची शोभायात्रा आम्ही यापूर्वी कधीच पाहिली नाही. राम सीता बनलेले आहेत, राधाकृष्ण बनलेले आहेत, सगळे काही बनलेले आहेत, सगळं काही निघतं इथून. पण यापूर्वी आजपर्यंत अशी कोणती गोष्टच झाली नाही. ईदच्या वेळी सुद्धा तिथे बघा, किला बागांमध्ये मोठ्या थाटामाटात ईद साजरी केली जाते आणि बरखला बडा बाजारमध्ये मोठी शोभायात्रा सुद्धा निघायची. रामनवमीची अशी कोणती गोष्टच नव्हती आजपर्यंत, यापूर्वी कधीच झालं नाही. पंजाबी महाजनवाले सुद्धा रावण जाळायचे, रामलीला व्हायची, काही विषयच नव्हता असं आजपर्यंत कधीच झालं नाही. पण आता होत आहे. धर्माच्या नावावर द्वेष जो पक्ष पसरवत आहे ते बंद होऊ दे. आम्हाला द्वेष नको आहे, आम्हाला प्रेम हवं आहे. आम्हाला बंगाली भाषा जिवंत राहावी असं हवं आहे. हे जे भाजप सरकार आहे, मोदी आहेत, ते फक्त हिंदू आणि मुस्लिम दोघांमध्ये फूट पाडतात. ठीक आहे, याने तर नाही होणार ना. देश तर पुढे जाणार नाही. हिंदू आणि मुस्लिम आपण लोकांना, देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा सगळ्यांचंच योगदान होतं, हिंदू किंवा मुस्लिम, बुद्ध, जे काही तुम्ही म्हणाल. पण जेव्हा असं विभाजन होतं तेव्हा त्याचा निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो, बरोबर. तुम्ही उल्लेख केलेल्या 2 किंवा 3 क्षेत्रांमध्ये जिथे TMC खूप चांगली कामगिरी करते तिथे भाजपही तितकी चांगली कामगिरी करत नाही. त्यांना 30च्या आसपासचे आकडे मिळतात, कारण काँग्रेस आणि डावे 10-12 घेतात. त्यामुळे खरं तर मुस्लिम मतामध्ये थोडं जरी विभाजन झालं तरी याचा अर्थ एक बऱ्यापैकी मोठी थाली असेल. म्हणजे दुसऱ्या मुस्लिम पक्षाला किंवा तिसऱ्या मुस्लिम पक्षाला त्यांच्या पराभवासाठी एक मोठा हिस्सा घ्यावा लागेल, कारण इथं जागा आहे. ते आधीच खूप जास्त आहे, 75. हो, त्यांच्याकडे आहे. हो, आणि ते 75% आहे. आणि या प्रदेशामध्ये त्यांना एकूण मतांपैकी 50%पेक्षा जास्त मतं मिळतात. बरोबर. जर मी फक्त मनीष जे म्हणाला त्याबद्दल एक मुद्दा मांडायचा आहे, आणि मला वाटतं आपण यावर आधी चर्चा केली आहे. ते बोलत होते की तुम्हाला माहिती आहे बंगालमध्ये उत्तर भारतीय संस्कृती आणि रामनवमीची कशी आयात झाली आहे. आणि मी तुम्हाला सांगते की 2021 जेव्हा निवडणुकीचे निकाल आले त्यानंतर ममता बॅनर्जी एके दिवशी इतक्या संतापल्या होत्या जेव्हा त्या कुठून तरी जात होत्या आणि काही तरुण मुले आली आणि त्यांच्यासमोर जय श्रीरामच्या घोषणा देऊ लागली. त्या भयंकर चिडल्या होत्या. त्या त्यांच्या गाडीतनं खाली उतरल्या आणि त्यांनी त्यांना एक प्रकारे शिवीगाळ केली. त्या खूप खूप रागवल्या होत्या. त्यावेळी जय श्रीराम हा एक वाईट शब्द होता. मी म्हणेन की तृणमूलच्या लक्षात आलंय की ती एक वाईट युक्ती आहे आणि आज तृणमूलचे नेते बाहेर पडून तलवारी फिरवत आहेत आणि रामनवमी साजरी करत आहेत. त्यांना हे माहित आहे की त्यांना गरज आहे, म्हणून ते सुद्धा बदलत आहेत हिंदू मत. पण माझ्या लक्षात आले की जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यातील बहुतेक भाग हिंदीत होता, भाजप, आणि अधूनमधून ते त्यांच्या घोषणा सुद्धा आधी हिंदी होत्या. नंतर त्यांनी 1-2 बंगाली घोषणा द्यायला सुरुवात केली. पण मी तिथल्या बऱ्याच समर्थकांशी बोललो आणि ते म्हणाले की ते चुकीचं आहे. त्यांनी बंगालीला चिकटून राहायला हवं, कारण ते त्यांच्या पथ्यावर पडत आहेत.
तर मला वाटतं म्हणूनच तुम्हाला माहिती आहे भाषा, अन्न, TMC खरा बंगाली कोण आहे हे परिभाषित करण्यासाठी अन्नाचा वापर करत आहे, मासे. तुम्हाला माहीत आहे हा जो सगळा प्रकार उफालून आला आहे कारण भाजपने जिथं ते सत्तेत आहेत राज्यातील काही विशिष्ट भागांमध्ये मांसाची विक्री थांबवली आहे. आणि म्हणूनच ते हे सांस्कृतिक वादप्रचार वापरत आहेत हे सांगण्यासाठी की बाहेरचे लोक आत येत आहेत. बाहेरचे लोक आत येत आहेत. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. डोरा, आम्हाला हे आवडतं की तुम्ही जे दिग्गज आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करत आहात. बरं, जसं TV कार्यक्रमात म्हणतात तशी एक मोठी लढत आहे. ही मोठी लढत ममता बॅनर्जी आणि शुवेंदू अधिकारी यांच्यात आहे. बरोबर. शुवेंदू अधिकारी यांनी मागच्या वेळी नंदीग्राममध्ये त्यांना 2000पेक्षा कमी मतांनी हरवलं होतं. त्यामुळे ममता भवानीपूरमध्ये आल्या आणि 58,000 मतांनी जिंकल्या, जे मताधिक्यानंतर लोकसभेत 9,000 झालं. आता शुवेंदू अधिकारी म्हणाले आहेत, मी तुम्हाला तिथे हरवलं, मी तुम्हाला हरवण्यासाठी भवानीपूरला येत आहे. त्यामुळे ते 2 जागांवरून लढत आहेत. मला वाटतं त्यांच्या विजयाची शक्यता काय आहे हे कुणालाच माहीत नाही. पण तुम्हाला माहीत आहे, मला असंही वाटतं की जेव्हा एखादा नेता तुमच्या जवळच्या मतदारसंघातून लढतो, जसं मी म्हणतोय रासबिहारी, बालीगंज, अँटली, कलकत्ता पोर्ट यांसारखे मतदारसंघ, हे सर्व मतदारसंघ भवानीपूरच्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे जेव्हा तुमचा नेता निवडणूक लढवत असतो तेव्हा अशी आशा असते की त्याचा काही परिणाम हो. अर्थातच त्यापैकी काही जागा TMCने 40% जिंकल्या होत्या. पण तरीही हे मतदारांना प्रोत्साहन मिळतं. तुम्ही फक्त म्हणता की तुम्ही सांगू शकत नाही कोण जिंकतंय. तुम्हाला माहित आहे कोण जिंकतंय, तुम्ही फक्त आम्हाला सांगत नाही आहात. पण मी तुम्हाला सांगत नाही आहे. ते बरोबर आहे, ते अचूक आहे. आता हे तुम्ही बरोबर बोललात. हे मोठ्याने बोललेलंच बरं. आता प्रश्न आहे त्या 2 छोट्या लढवयांचा. जे पूर्वी मोठे लढवय्ये होते ते आता छोटे लढवय्ये आहेत, म्हणजे CPM आणि काँग्रेस. तर आपण प्रत्येकातून फक्त एक व्यक्ती घेऊया. हे संयोजन. काँग्रेसमध्ये अधीर रंजन चौधरी 5 वेळा खासदार पण फक्त एकदा आमदार. हे सगळे असे लोक होते जे मंत्रिपद मिळवण्यासाठी नेहमी दिल्लीला धावत असत, कारण ते तिथे सत्तेत होते, ते इथे सत्तेत नव्हते. आता ते यावेळी नारायणपूरमधून लढत आहेत, जिथे भाजपला 13.5% बहुमत आहे. आणि डावीकडे जिथे आम्ही काही दिवसांपूर्वी जाधवपूरला गेलो होतो, विकास रंजन भट्टाचार्य. याच महिन्याच्या 4 तारखेलाच त्यांचं राज्यसभा सदस्यत्व संपलं आणि आता ते लढत आहेत. आणि TMCकडे विकास बाबू यांच्यासाठी 18.5% किरकोळ आघाडी आहे. त्यामुळे विकास बाबूंना त्यावर मात करावी लागेल. आता आपण भाजपकडे पाहूया. पहिलं म्हणजे दिलीप घोष, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष. ते 2019 ते 2024 पर्यंत खासदार होते आणि 16 ते 19 पर्यंत आमदार होते. ते खरगपूर सदरमधून लढत आहेत. ते अशा जागेवरून लढत आहेत जिथे TMCला फक्त 2.5% बहुमत आहे. आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारलं, तुम्ही एक वरिष्ठ नेते असून अशा किरकोळ जागेसाठी का लढतात जेव्हा असू शकतं, ते म्हणाले, ही पक्षाची शिस्त आहे, ही अधिकृत भूमिका आहे. मग होते श्री स्वपन दासगुप्ता, ज्यांना प्रत्येकजण ओळखतो. लेखक, नामनिर्देशित राज्यसभा सदस्य, पत्रकार. ते रासबिहारीच्या बड्यापैकी सुरक्षित जागेसाठी लढत आहेत, जी पुन्हा भवानीपूरच्या शेजारी आहे. गेल्यावेळी TMCसाठी 17.2% आघाडी होती. त्यामुळे त्यांना त्यावर मात करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. मग रूपा गांगुली, आमच्या अभिनेत्री, प्रसिद्ध रूपा गांगुली, ज्या एकेकाळी राज्यसभा खासदार होत्या, त्या सोनारपूर दक्षिणमधून लढत आहेत. पुन्हा TMCचे 15% बहुमत आहे. आणि शेवटी निशित प्रामाणिक, त्यांच्या मतदारसंघाचे नाव माथाबांगा आहे, ज्यामुळे मला थोडी काळजी वाटते, पण त्याचा इथे काही संबंध नाही. मला आशा आहे की मी तिथे जाणार नाही. तुम्ही तिथे गेल. भाजपला 12ची आघाडी आहे. ते दिसतंय, यावरून दिसतंय की तुम्ही तिथे गेलात. यावेळी भाजपला आघाडी आहे. तिथे भाजपला 12.5%ची आघाडी आहे. ते माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री आहेत. आता ममतांच्या मित्रांकडे TMCकडे बोलूया. कुणाल घोष, बेलगाटा. ते मागच्या वेळी फक्त 42 तरसेने पुढे होते. फिराद हकीम, आपण त्यांच्याबद्दल बोलत होतो. ते कलकत्ता पोर्टमधून उभे आहेत, ज्यात तुमचं संपूर्ण गाव अलीपूर येतं. ते एक वरिष्ठ मंत्री आणि कलकत्त्याचे महापौर आहेत. त्यांच्याकडे 45% आघाडी आहे, जे खरं तर वाईट नाही आहे. मग अभिनेत्री आणि TMCच्या राज्य सचिव सायंटिका बॅनर्जी 22% आघाडी. आणि शेवटी ज्योतिप्रिय मलिक, जे एक वरिष्ठ नेते आहेत, 3 वेळा जिंकलेले आहेत, पण ते फक्त TMC 0.8% प्लस आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आधी 20%चं मार्जिन होतं. त्यामुळे त्यांना थोडं काम करावं लागेल. आणि मला वाटतं की इथं यादी संपते. प्रत्येक बंगाली हेवीवेट असतो. सॉरी, माफ करा. दोराब,
प्रत्येक बंगाली एक स्टार असतो, पण मी फक्त काही जणांना निवडत होतो. मी खरे हेवीवेट घेतले, मी सुपर हेवीवेट्स निवडले. खूपच भारी. प्रत्येक बंगाली तुम्ही भेदभाव करत आहात. मला इथे फक्त एवढंच सांगायचं आहे की कारण सुरक्षा आणि हा एक मोठा केंद्रबिंदू राहिला आहे. महिलांची सुरक्षा हा भाजपसाठी एक मोठा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यांनी असे 2 उमेदवार उभे केले आहेत ज्यांच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. एक म्हणजे अजित करमधील पीडितेची आई, बलात्कार प्रकरण, आणि दुसरी म्हणजे संदेशखाली प्रकरणातील आंदोलनाचा चेहरा, जिथे एका TMC नेत्यावर लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आणि तरीही त्यांनी TMCच्या तुलनेत महिलांना निम्म्या जागा दिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी विशिष्ट महिलांना विशिष्ट जागा दिल्या आहेत, एक मुद्दा मांडण्यासाठी. हो, पण जिथे महिलांसाठीच्या जागांचा प्रश्न आहे ते त्यात मागे आहेत. हो, TMCने महिलांसाठी 54 जागा दिल्या आहेत, जे एकूण संख्येच्या जवळपास 20% आहे. BJPने दिल्या आहेत 21. हो, 20 किंवा 24 जागा. म्हणून ते म्हणू शकतात की ते महिलांना मदत करण्यासाठी काम करत आहेत. पण आणि TMCच्या नेत्या सुद्धा एक सुपर हेवीवेट आहेत. सुपर हेवीवेट ममतांनी केलं. बरोबर. ठीक आहे. आता तुमच्या ऑन ग्राउंड खुलाशांमुळे काय चाललं आहे ते आम्हाला समजतंय. आता पुढे काय होणार आहे ते पाहूया. मग कोण जिंकतंय? नका आता आम्हाला सांगू नका, आम्हाला नंतर सांगा. तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं आहे का? निवडणुकीनंतर. तुम्हाला माहित आहे या देशात तर ते आधी सन 2000 पासून, बरं मी तुम्हाला तथ्य सांगतो, नाही, सन 2000 पासून बरं असे 3 प्रसंग आले आहेत जेव्हा 10% जास्त आघाडी असलेला पक्ष पुढच्या वेळी पराभूत झाला आहे. एकदा 2011 पासून जयललिता होत्या, त्यांचा नंतर पराभव झाला. दुसरे होते तुमचे मित्र मी, KCR, जे एकदा 10% जास्त मतांनी जिंकले आणि निकाल फिरला. आणि तिसरा एक खूपच विचित्र आहे, तो म्हणजे कर्नाटकमध्ये काँग्रेसनी तरीही आघाडी कायम ठेवली, पण भाजपला जास्त जागा मिळाल्या आणि मग कुमारस्वामी हात पसरून वाट पाहत होते. बरोबर. तर त्यामुळे भाजपने सरकार बनवलं त्यांच्यासोबत. पण फक्त 2च उदाहरणं आहेत, तरीही असं होऊ शकतं. त्यामुळे ही एक असामान्य घटना आहे. बरोबर. तर आपण आधी काय घडलं ते 3 टप्पे आणि आत्ता काय घडत आहे याबद्दल बोललो आहात. थोडं पुढे पाहिलं तर या निवडणुकीत काय होऊ शकतं याचा एक संकेत पाहूया, जरी तो कोणत्याही प्रकारे निर्णायक नसला तरी. म्हणजे 2021 पासून झालेल्या पोटनिवडणुका. तर मागच्या विधानसभा निवडणुकांपासून झालेल्या 21 पोटनिवडणुकांमध्ये TMCने आपल्या मतांमध्ये सुधारणा केली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकांमध्ये लक्षात घ्या, PMCची मतांची टक्केवारी जवळपास 50% होती आणि भाजपची 38%, म्हणजे साधारण 12% मताधिक्याने विजय. पण या 21 पोटनिवडणुकांमध्ये आता 5 वर्षात 21 पोटनिवडणुका होणं हे असामान्य आणि बरेच महत्त्वपूर्ण आहे. खरं तर या 21 पोटनिवडणुकांमध्ये TMCने 21 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत आणि 1 काँग्रेसने जिंकली. मागच्या 21 पोटनिवडणुकांपैकी भाजपने एकही जिंकलेली नाही. आणि मतांची टक्केवारी काय होती? या पोटनिवडणुकांमध्ये TMCला सरासरी 61% मतं मिळाली आणि भाजपला 24 फक्त. तर मागच्या विधानसभा निवडणुकांपासून TMCच्या बाजूने 11% मतांचा कल वाढला आहे आणि भाजपच्या विरोधात -14% मतांचा कल गेला आहे. पोटनिवडणुका अशा आहेत की मला नाही वाटत आम्ही जिंकण्याच्या स्थितीत आहोत. अंशतः कारण संपूर्ण सरकारी यंत्रणा खूप वाईट प्रकारे कामाला लागते. पण जरी तुम्ही 21 ते 24 पर्यंतच्या निवडणुकीकडे पाहिलं तर तुम्हाला आढळेल की मला वाटतं 24 मध्ये आम्ही काही जागा गमावल्या असूनही आमची मतांची एकूण टक्केवारी वगैरे कमी अधिक प्रमाणात टिकून राहिली. प्रणय, मला हे स्पष्ट केलंच पाहिजे की तुम्हाला माहिती आहे आम्ही यावेळी एक पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी लढत आहोत. आम्ही केवळ विरोधात एक जागा निर्माण करण्यासाठी, एक जागा मिळवण्यासाठी लढत नाही आहोत. तर बाज 11% सुधारणा 50%वरून 61% TMC हा एक अभूतपूर्व बदल आहे. या निवडणुकीत कदाचित पुन्हा असं होणार नाही, पण हे जमिनीवरील एक लहान सूचक आहे. हे काही जनमत सर्वेक्षण नाही जे चुकीचे ठरू शकते, पण ही एक चिंतेची बाब असेल, कारण 21 निवडणुकांपैकी भाजपने एकही जिंकली नाही. पोटनिवडणुका त्यापैकी त्यांनी एकही जिंकली नाही. तर 11% खूप जास्त आहेत. बरोबर. हे पक्षासाठी प्रचंड पाठिंबा किंवा जमिनीवरील काम दर्शवते. पण भाजप म्हणते की जेव्हा अशी निवडणूक असते तेव्हा ते फक्त जमिनीवर TMCची बरोबरी करू शकत नाहीत. विशेष म्हणजे लोकसभेतही भाजपला फारशी मते मिळत नाहीत.
म्हणजे 0.5% इकडे तिकडे. साधारणपणे तुम्ही अपेक्षा करता की ते अधिक चांगले काम करतील. हे अगदी खरं आहे. सार्वत्रिक निवडणुकीत ते अगदी खरं आहे. विधानसभा निवडणुकीपेक्षा, कारण ती केंद्रासाठी आहे, तसं झालं नाही. हो. तर मला वाटतं की तो सुद्धा एक खूप मोठा सूचक आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की त्यांची वाढ थांबली आहे. तुम्ही काही अंदाज वर्तवत आहात का? तर दोराब जो मुद्दा बाज मांडताहेत की लोकसभा निवडणुकीत त्यांची फारशी वाढ झाली नाही, याचा अर्थ असा आहे का की त्यांची वाढ थांबली आहे आणि आता पोट निवडणुकांमुळे? मी फक्त आकडेवारीबद्दल बोलताय. ती काय दाखवते? हो, मला माहीत आहे की त्यांची वाढ थांबण्याची शक्यता आहे. त्या तुम्हाला माहीत आहे, आधीच्या निवडणुका किंवा मिस्टर विसरू नका, मोदींच्या निवडणुका, मग त्या विधानसभा असोत की लोकसभा, ते येतच राहिले आणि येतच राहिले. कदाचित अधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्याची त्यांची क्षमता एका पठारावर पोचली आहे. आणि ते श्री यांना वगळता अधिकारी, त्यांच्याकडे ममता बॅनर्जींच्या तोलामोलाचे मोठे नेते खरंच नाहीत. तर तुम्हाला माहिती आहे, कदाचित ते एका पठारावर पोचलं असेल, कुणालाच माहिती नाही. तरी काही प्रमाणात जे सांप्रदायीकरण होत आहे ते SIR काय करणार आहे हे आपल्याला माहीत नाही. ते वर जाऊ शकतात, कुणालाच माहिती नाही. पण तुम्हाला माहिती आहे, बरोबर, भाजपकडे प्रचंड संसाधने आहेत, हे विसरू नका. तर मोना दीपा, बरं, भाजपकडे ममता बॅनर्जींची जुळणारा चेहरा नाही, यात काही शंका नाही. शुभेंदू अधिकारी गेल्या 6-7 वर्षापासून हे करतायत. तरीही एक मनोरंजक गोष्ट म्हणजे यावेळी आपण पाहत असलेल्या भाजपच्या बदललेल्या धोरणाचा एक भाग म्हणून श्री जेव्हा शुभेंदू नामांकनासाठी गेल्या आधी काही दिवसापूर्वी, तेव्हा अमित शहा तिथे होते आणि असं कधीच घडलं नव्हतं. कल्पना करा की गृहमंत्री शुभेंदू अधिकारींना सोबत घेऊन जाण्यासाठी येत आहेत. तो खरं तर एक खूप मोठा बदल आहे नामांकनासाठी. हे पूर्णपणे वेगळे. आणि आता एका मिनिटासाठी शुभेंदूचा विषय बाजूला ठेवला तर श्री अमित शहा सुद्धा असे व्यक्ती आहेत जे सध्या बंगालमध्ये जय श्रीराम ऐवजी जय मा काली म्हणत आहेत. श्री अमित शहा, श्री मोदी हे सर्वजण तेच जय मा काली म्हणत आहेत. तर हे सुद्धा रंजक आहे. पण हो, शुभेंदू अधिकारी कदाचित भाजपकडे सध्या असलेला सर्वोत्तम पर्याय आहेत. ठीक आहे, चला आपण एका अशा गोष्टीच्या अंतिम विश्लेषणावर आणि समजावर येऊया जी पाहताना खूप त्रासदायक वाटत होती. शिखा, SIR बद्दल. लांब रांगा, तक्रार करणारे लोक, अर्थात यात काही तेही एक भयंकर गोष्ट आहे की हे 5 वर्षात करण्याऐवजी त्यांनी हे 5 महिन्यात केलं आहे. हे मूर्खपणाचं आहे. मला वाटतं तोच मुद्दा दोराब यांनी आधी शुभेंदूंना विचारलेल्या त्यांच्या प्रश्नात मांडला होता. ही SIR करणे ठीक आहे, पण ते व्यवस्थितपणे, व्यावसायिकरित्या 5 वर्षाच्या कालावधीत करा. हे 5 महिने किंवा थोडे अधिक निव्वळ हास्यास्पद आहे, ज्यामुळे खूप त्रास होत आहे. कोणीही खरोखर सिद्ध केलेलं नाही की ते एका पक्षाच्या विरोधात आहे किंवा दुसऱ्या पक्षाच्या बाजूने आहे. खूप संशय आहे आणि खूप सारा डेटा अखेरीस बाहेर येईल, पण तो अजून बाहेर आलेला नाही. फक्त ऑल्ट न्यूजने त्यावर खूप चांगलं काम केलं आहे, हे दाखवून की अधिक मुस्लिमांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवलं गेलं आहे. पण एकंदरीत प्रत्येकजण त्याबद्दल नाराज होता. बरोबर, प्रत्येकजण त्याबद्दल नाराज आहे. मी इथे एका वृद्ध शीख दुकानदाराला भेटले, ज्याच्या मुलीचे तिचे नाव मतदार यादीत नाही. अनेक हिंदू ज्यांनी सांगितले की त्यांची नावे मतदार यादीत नव्हती. पण या विषयावर अधिपोलका समुदाय निश्चितपणे मुस्लिम आहे. जर तुम्ही गावांमध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल की रातोरात छोटी केंद्र, लोकांनी छोटे शेड उभारले आहेत. एक माणूस तिथे कॉम्प्युटर घेऊन बसला आहे आणि तो सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त नावांचा समावेश करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे सादर करायचे अर्ज भरत असतो. आणि सर्व प्रकारचे आरोप केले जात आहेत, सर्व प्रकारच्या. तुम्हाला माहिती आहे, अफवा पसरत आहेत. कारण त्यांना वाटते की जर आज त्यांचे नाव मतदार यादीत नसेल तर उद्या त्यांना सरकारच्या लाभांपासून, कोणत्याही मदतीपासून वंचित ठेवले जाऊ शकते. आणि म्हणूनच ते, मला वाटते, त्यांना चालवत आहे, त्यांच्या मनात असलेल्या ह्या भीतीला चालना देत आहे. बरोबर बरोबर. मनीष, तुम्ही SIR बद्दल नाराज असलेल्या अनेक लोकांना भेटत आहात, पण त्याचा त्यांच्या मतावर कसा परिणाम होणार आहे? ते याला केंद्रविरोधी किंवा राज्यविरोधी म्हणून पाहत आहेत की फक्त संतप्त आहेत आणि दोन्ही बाजू समान दोषी आहेत? याचा मतांवर परिणाम होणार नाही की याचा मतांवर परिणाम होणार आहे? प्रणॉय, मी पाहिलं की बिहारमध्येही निवडणुकीच्या आदल्या दिवशी
जे तुम्ही वारंवार म्हणतात की हा सराव आधी का झाला नाही, पण हा सराव निवडणुकीच्या आदल्या दिवशी आता जे विरोधी पक्ष आहेत, जे भाजप विरोधी पक्ष आहेत, त्यांचं म्हणणं आहे की हे याचसाठी डिझाईन केलं आहे की तुमच्याकडे अपीलसाठी वेळ नसावा. जसं की बिहारमध्ये जेव्हा ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली होती तेव्हा त्यावेळी काँग्रेस पक्ष किंवा RJDचे जे उमेदवार होते त्यांना ती यादी पाहण्यासाठी वेळ नव्हता, कारण ते आपल्या तिकिटाच्या कामात व्यस्त होते. पण बंगालमध्ये कारण TMC केडर आधारित पक्ष आहे, त्यामुळे TMCच्या उमेदवारांना या सर्व कामांसाठी तितका जास्त वेळ काढावा लागत नाही, कारण पक्ष ते पाहतो. पण बंगालमध्ये काय होत आहे, ज्यांचीही नावं वगळली आहेत त्यांना कुठेतरी निवडणूक आयोगाकडून इलेक्शन कमिशन, जे एक प्रकारचं अपीलीय प्राधिकरण आहे, त्याच्याकडून निराशा वाटत आहे. जसं की मी तुम्हाला एक सेकंद, हे केंद्र विरोधी आहे कारण निवडणूक आयोग विरोधी आहे की सर्व नेत्यांच्या विरोधी आहे? त्यांना वाटत आहे की निवडणूक आयोग जो आहे तो कुठेतरी भाजपसोबत संगनमताने काम करत आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. निवडणूक आयोगाचं एक ट्विट आलं आहे आणि त्यात EC लिहितं, ECIचा तृणमूल काँग्रेससोबत थेट संवाद. यावेळी पश्चिम बंगालमधील निवडणूक निश्चितपणे भयमुक्त, हिंसाचारमुक्त, धमकीमुक्त, प्रलोभनमुक्त आणि कोणत्याही छप्पा, बूथ जॅमिंग आणि सोर्स जॅमिंग शिवाय असेल. याची जी भाषा आहे आणि ज्या प्रकारे TMCला स्ट्रेट टॉक टू तृणमूल काँग्रेस म्हटलं आहे, त्यामुळे लोकांना वाटत आहे की कुठेतरी EC जो आहे तो एक पक्ष बनून राहिला आहे. मी निवडणूक आयोग आणि SIR प्रक्रियेला पाठिंबा देत आहे, कारण मृत मतदार, बनावट मतदार, दुहेरी तिहेरी नोंदी असलेले मतदार आणि गैर भारतीय मतदारांची नावे यादीतून काढली पाहिजेत. भारतीय व्यक्तीला वाचवणे किंवा संविधान वाचवणे हे आमचं अनिवार्य कर्तव्य आहे. मतदार यादीत आता जे मतदार उरले आहेत त्यांनी खरं तर यातून त्यांच्या मतपत्रिकेद्वारे निषेध करायला हवा की हे तिच्या शेजाऱ्यासोबत किंवा त्याच्या शेजाऱ्यासोबत किंवा मित्रासोबत किंवा नातेवाईकासोबत व्हायला नको होतं. तर तुम्हाला असं दिसेल की मतदार यादीत आई वडील आहेत आणि मुलांची नावं पुसून टाकली आहेत, किंवा मुलं आहेत आणि आई वडील नाहीत. म्हणून ज्यांना वगळण्यात आलं आहे त्यांच्यासाठी त्यांनी खरं तर निषेध करायला हवं. म्हणून आम्ही म्हणत आहोत, प्रतिवादाचंही मत असायला हवं. जे लोक मतदार यादीत आहेत त्यांचं ते एक निषेध मत असायला हवं, कारण हे लोक सरळ सरळ बुलडोजर चालवत आहेत. इथे मत देऊन काही फायदा होणार नाही, कारण जर सगळ्या मतदारांची नावं काढून टाकली तर मतदान करणार कसं? ते निवडून मतदार ठेवत आहे. माझी मुलं मतदार आहेत, मी मतदार आहे, माझे पती मतदार नाहीत, त्यांना वगळलं आहे. हो, माझं नाव कापले, माझ्या मुलीची नावं कापली. माझी मतदार आहे, वाय आहे तो स्व नाही. 300 मतदारांपैकी 97 डिलीट आहेत. त्यानंतर काय? आणि हैराण झालेल्या माणसांना अंत नाही, किती हैराण करत आहेत. संपूर्ण SIR प्रक्रिया, त्या प्रक्रियेत ज्या विसंगती किंवा त्रुटी दाखवल्या जात आहेत ती खरं तर त्याच उद्देशाने तयार केली आहे. कारण सुरुवातीपासूनच SIR ही एक पक्षपाती प्रक्रिया होती, जी अशा निवडणूक आयोगाने सुनिश्चित केली आहे जो अत्यंत पक्षपाती पद्धतीने काम करत आहे. आणि विसंगती व न्यायप्रविष्ट असण्याची संपूर्ण संकल्पना ती अनियत प्रमाणात सुरू आहे. पण SIRच्या उत्तरार्धात आम्ही पाहिलं की मुस्लिम समुदाय आणि दलित हिंदू निर्वासित समुदाय म्हणजे मोटुआ यांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणावर नावं वगळली जात आहेत. 23 तारखेपर्यंत तर आता कदाचित निर्णय होऊ शकणार नाही. मतदार यादीतही तुमचं नाव कदाचित येऊ शकणार नाही. आता नाही आलं तर काय करणार? मतदान नाही करायचं, मग नंतर बघितलं जाईल मतदानानंतर नाव येतं की नाही येत. मी बघेन, कोर्टात जाईन, सुप्रीम कोर्टात जाईन. मी काय करायचं आहे, जे काय करायचं आहे ते मी करेन. कोर्टापर्यंत सुद्धा जाण्यासाठी तयार आहेत. कोर्टापर्यंत जाण्यासाठी तयार आहे. सगळं काही तर आहे माझ्याकडे. माझ्या नवऱ्याचं पण वगळलं गेलंय, माझं पण गेलंय, माझ्या दिराचा गेलाय, माझ्या जाड्याचा गेलाय, आमच्या घरात ही 4 मतं गेली. त्यापासून सगळं कागदपत्र देऊन केस लावतो की मत वगळलं जाणार आहे. SIR खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, ऑनलाईन खूप गर्दी आहे, ऑनलाईन मध्ये प्रॉब्लेम आहे. माझं नाव नाही कापलं, माझ्या बायकोचं नाव कापलं. असं कसं झालं माहित नाही. तो फॉर्म भरला होता, त्यानंतर तो म्हणाला की तो स्टॅम्पवाला जो कागद आला होता म्हणाला की नंतर ठीक होईल. नंतर आलं, डिलीट आलं, मग त्याने ऑनलाईन करायला सांगितलं. पण आता तो त्रास होतोय, हा तो खूप त्रास होतोय. काम धाम सोडून 4-5 दिवस 6 दिवस सतत याच कामात गुंतून राहावं लागतं. सगळं काही सोडून दिलं. असे खूप लोक आहेत जे सलग 20 वर्ष 30 वर्षापासून मत देत आहेत. याचंही नाव कापलं, असाही माणूस आहे. माझ्या मुलीच्या लग्नाला टाटामध्ये राहते मुलगी,
इथं आली आहे, आता इथेच राहत आहे. बँक अकाउंट आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, वोटर कार्ड आहे, आधिमत पण दिलेलं आहे, पण आता नाव नाही. असं कसं झालं? आता हे तर तेच जाणतात ना जे नाव कापणारे आहेत. तो बांगलादेशी आहे की घुसखोर आहे त्यालाच माहिती आहे की तो बांगलादेशी आहे की घुसखोर आहे. माझ्या मुलाला, मुलीला, सुनेला, लेकीला कोणी हात लावू नये. कुठून आले? मी मालदाची आहे. माझी मुलं मुली कुठून आली? मी देशात राहीन. मालदामध्ये माझ्या मुला मुलींचं नागरिकत्व राहील. कुठे जाणार? जर माझ्या मुलाला कोणी घेऊन गेलं तर मी ते सहन करू शकेन का? माझं नाव तर ठीक आहे, पण माझ्या मुलाचं नाही, मुलीचं नाही, तर मी काय देऊन जगू? तर मोनोदीपा, आम्ही रांगा पाहिल्या, आम्ही लोकांशी बोललो. माझी आई त्यात नाही किंवा माझी मुलगी त्यात नाही, माझे पती त्यात नाहीत, मी कोणाला तरी भेटलो. खूप नाराजी आहे. पण मतदारांच्या वर्तनात ते कसे दिसून येईल? तुम्हाला काय वाटतं? बरं, एक गोष्ट जी अगदी स्पष्ट आहे ती म्हणजे ज्यांना वगळलं जात आहे ते मतदान करणार नाहीत. तर हे एक धक्कादायक सत्य आहे आणि ही अशी गोष्ट आहे जी पुढे जाऊन. पण जे मतदान करू शकतात आणि फक्त त्यांच्या कुटुंबाला घेतलं जात नाहीये. अगदी बरोबर. तर ते त्यांचं वर्तन कसं असणार आहे, याचा त्यांच्यावर कसा परिणाम होईल? बरं, इथे दोन गोष्टी घडत आहेत. ते एकतर खूप खूप संतप्त होतील आणि भाजपच्या विरोधात मतदान करतील, ज्यांना ते या प्रकारचं घडवून आणणारे म्हणून पाहतात. अच्छा, तुम्हाला माहिती आहे निवडणूक आयोगाने चालवलेली SIR प्रक्रिया, म्हणजे मला वाटतं की जर तुमच्या कुटुंबाला वगळलं गेलं असेल तर हीच एकमेव प्रतिक्रिया असू शकते. तर ही एक गोष्ट झाली. ज्यांच्या कुटुंबाला वगळलं गेलं आहे अशी कोणीही व्यक्ती जाऊन भाजपला मतदान करेल असं मला वाटत नाही. तर हे एक वास्तव आहे. हे खूप महत्त्वपूर्ण विधान आहे. पण दुसरा घटक हा आहे की अल्पसंख्याकांच्या मतांना फटका बसलाय. हो, आपल्याला ते आकडेवारीनिशी तपासावं लागेल, पण प्राथमिक संकेतानुसार तसंच दिसतंय. पण ते अजूनही निर्णायक नाही. अजून खूप संशोधन करावे लागेल. आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे की खूप सारे मतदार वगळले गेले आहेत आणि मताधिक्य फक्त तेवढंच होतं. पण जोपर्यंत तुम्ही अधिक संशोधन करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की कोण किंवा काय. माफ करा, तुम्ही काहीतरी बोलणार होता. पण हे खरं आहे की तुम्ही जिथे कुठे लोकांशी बोलता ते म्हणतात की अधिक मुस्लिम पक्ष असूनही अल्पसंख्याकांची मतं कदाचित विभागली जाणार नाहीत, कारण SIRच्या पार्श्वभूमीवर ते TMCच्या बाजूने एकवटतील. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. ते खूपच रंजक होतं आणि तुम्ही मला सांगितलं की कोण जिंकणार आहे. मी त्यांना सांगू का? मी ते करेन हळूच. आम्हाला पाहिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आणखीन एक पश्चिम बंगाल काउंटडाऊन करू, निवडणुकीच्या थोडं जवळ, अंतिम निवडणुकीच्या तारखेच्या. पाहिल्याबद्दल धन्यवाद.